छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये युथ काँग्रेसचा रेल रोको, भाजप आणि निवडणूक आयोगाविरोधात मतचोरीचा आरोप करत आंदोलन। राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ साताऱ्याच्या काँग्रेस भवन परिसरामध्ये आंदोलन। भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने मतदान चोरी केल्याचा काँग्रेसचा आरोप। अमरावतीमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांचं सामूहिक रजा आंदोलन। शिक्षण विभागामध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी नागपुरात शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई, कार्यालयीन कामकाज ठप्प। जळगाव जिल्ह्यातील 92,000 लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार। अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी सर्वेक्षण होणार। राज्य शासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला निर्देश। अहिल्यानगरमध्ये लाडक्या बहिणींच्या गृह चौकशीला अंगणवाडी सेविकांचा नकार। आधीपासूनच अनेक कामं असल्याने अंगणवाडी सेविकांकडून गृह चौकशीचं काम शक्य नाही। इतर यंत्रणांच्या माध्यमातून गृह चौकशी सुरू केली असल्याची अधिकाऱ्यांची माहिती। अकोल्यामध्ये वाढीव वीज बिलासंदर्भात वंचित बहुजन आघाडी आक्रमक। चोहट्टा परिसरातील नागरिकांना तब्बल 40 ते 50 हजारांपर्यंत वीज बिल। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। जालन्यातील गोदावरी नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। 2024चा खरीप हंगामातील पीक विम्याची वाढीव रक्कम सरसकट देण्याची मागणी। अहमदपूर तालुक्यातील अनेक प्रश्नांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा। अहमदपूरमध्ये उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा इथं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन। मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आंदोलन। आंदोलनावेळी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त। सोलापूरमध्ये बँकेकडे तारण असलेली जमीन परस्पर विक्री प्रकरणात आबासाहेब घनवट यांच्याकडून आत्मदहनाचा इशारा। बारामती सहकारी बँकेच्या मॅनेजरसह तिघांवर गुन्हा, मात्र अद्यापही कारवाई होत नसल्याचा आरोप। नागपूरमध्ये रिमझिम पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये पावसामुळे बोरगाव देशमुख पुलावरून पाणी वाहू लागलं। घोसळगाव, बोरगाव, वागदरी या गावाकडे जाणारी वाहतूक बंद। पावसामुळे सोलापुरातील नदी नाल्यांची पाणी पातळी वाढली। कासेगाव उळे गावाला जोडणारा ओढा देखील ओव्हरफ्लो। बुलढाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले, तसंच पेनटाकळी प्रकल्पाच्या 7 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। दक्षिण सोलापुरातील वडजीमध्ये पुलावरून गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न अंगलट। गाडी ओढ्यात वाहून जाताना वाचली। पूल ओलांडतानाचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद। जळगावमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले। तापी नदी पात्रामध्ये 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नागपुरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून 14 गावांचा पाणीपुरवठा सुरळीत केला। दुथडी भरून वाहणारी वेणा नदी ओलांडून वीज यंत्रणेची दुरुस्ती। नांदेडच्या कंचली इथला पूल धोकादायक अवस्थेत। जीर्ण पुलावरून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। वाशिम जिल्ह्यामधील अनेक भागातील पिकांचं नुकसान। सततच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस यावर अळी आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव। अहिल्यानगरमध्ये भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झाल्यानं शेतकरी आक्रमक। जनावरं घेऊन शेतकरी प्रांत कार्यालयात घुसले। शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। खानदेश विदर्भाला जोडणाऱ्या जळगावातील मलकापूर ते कुऱ्हा रस्त्याची दुरवस्था। रस्त्यावरून वाट काढताना वाहनधारकांची कसरत। प्रशासनाकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद रोडवरील रस्त्यांची दुरवस्था। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रस्त्यावर खड्डे पडल्यानं नागरिक हैराण। चंद्रपूरमध्ये वर्धा नदीवरील पूल धोकादायक स्थितीत। नागरिकांकडून पुलाच्या दुरुस्तीची मागणी। बांधकाम विभागाचं पुलाच्या स्थितीकडे मात्र दुर्लक्ष। नागपूर वर्धा महामार्गावर अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी। डोंगरगाव जवळ बुटीबोरीवरून येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा।
नांदेडच्या बिलोली तहसील कार्यालयामध्ये घर जळालेल्या शेतकऱ्याचा संताप, नुकसान भरपाई देण्यासाठी अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोप. पंढरपूरमधील पखालपूर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पखालपूर गणपतीची नवसाला पावणारा गणपती अशी ओळख. कल्याणजवळच्या टिटवाळा महागणपती मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी. अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी लांबच लांब रांगा. पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून विशेष व्यवस्था. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये उंदरांचा संचार. ऑनलाईन दर्शनादरम्यान भाविकांना उंदीर दिसला. उंदरामुळे देवीच्या प्राचीन अलंकारांची नुकसान होण्याची भीती. इचलकरंजीमध्ये 23 फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लोकवर्गणी मोहिमेला सुरुवात. पावती बुकचं आमदार राहुल आवाळे यांच्या हस्ते पूजन. रत्नागिरीमधील गणपतीपुळे मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू. मंदिर परिसरामध्ये बोर्डही झळकले. हिंदू संस्कृतीला साजेसे कपडे परिधान करण्याचं आवाहन. सणांच्या दिवसामध्ये भंडाऱ्याच्या प्रमुख एसटी बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या गर्दीत वाढ. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासन सतर्क. धाराशिवमध्ये निम्न तेरणा प्रकल्पाच्या सिंचन योजनेच्या दुरुस्तीचं काम भूमिपूजन. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. 10,000 शेतकऱ्यांची 17,000 एकर जमीन ओलिताखाली येणार. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील एकाच कार्यक्रमात आल्यानं चर्चा. पाण्याचा रोख ओळखा म्हणत विखेंकडून ठाकरेंच्या आमदाराला महायुतीत येण्याचं आवाहन. जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यातील दोषी असलेले 76 जण रडारवर. 3 दिवसात फिर्याद देणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाच्या हालचालींना गती. साताऱ्याच्या कराड ओंडमध्ये 38 बेघर कुटुंबांना घरकुल आणि जमीन ताबा मंजूर प्रमाणपत्रांचं वाटप. आमदार अतुल भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान. एकनाथ शिंदेंच्या अकोले दौऱ्यानंतर बाजीराव दराडेंचा राजीनामा. दराडेंनी शिवसेना शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पद सोडलं. पक्षातील चुकीच्या पदनियुक्त्यांवर दराडे नाराज. नाशिकमध्ये 12 सप्टेंबरला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्त मोर्चा. मोर्चासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना निमंत्रण देणार. जनतेनं देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन. सांगलीतील काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. चंद्रपुरातील मुनगंटीवारांचे समर्थक राजीव गोलीवार यांचा राजीनामा. चंद्रपूर महानगर भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यापासून भाजपात घमासान. भारतीय पुरातत्व विभागाकडून चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालिवाल यांना नोटीस. 7 दिवसाच्या आत अम्मा चौकाचं सुशोभीकरण हटवण्याचे निर्देश. शहीद जवान स्वप्नील पाटील यांच्यावर जळगावच्या गुढे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. भारत बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावत असताना विजेचा धक्का लागून स्वप्नील पाटील यांना वीरमरण. यवतमाळच्या अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील शेकडो सभासदांची फसवणूक. ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दखल घेण्याची मागणी. परभणी महानगरपालिकेमध्ये बांधकाम परवाने ठप्प. शेकडो बांधकाम परवान्यांचे प्रस्ताव अक्षरशः धुळखात पडून नगररचना विभागाला अधिकारी नसल्यानं नागरिकांचे हाल. पुण्याच्या भोरमधील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर पर्यावरण प्रेमींचं अनोखं आंदोलन. वृक्षतोड केल्यानंतर किती ठिकाणी तिप्पट वृक्षारोपण केल्याची माहिती वन विभागाकडून मिळेना. माहिती मिळत नसल्याने पर्यावरण प्रेमींकडून साष्टांग दंडवत घालत आंदोलन. छत्रपती संभाजीनगर भोंगेमुक्त शहर झालं. शहरातील 937 धार्मिक स्थळांवरून तब्बल 11,436 भोंगे उतरवले. पोलिसांची मोठी कारवाई. सोलापुरातील एणकी ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा गजब कारभार. बार आणि परमिट रूमसाठी बोगस ग्रामसभेत ठराव मंजूर केल्याचा प्रकार उघड. सरपंच बडतर्फ तर ग्रामसेवक देखील निलंबित. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील मुख्याधिकाऱ्यांनी कापड दुकानदाराला अद्दल घडवली. कापड दुकानदारानं रस्त्यावर टाकलेला कचरा मुख्याधिकाऱ्यांनी पुन्हा दुकानात जाऊन टाकला.
छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक परिसरामध्ये रिक्षा चालकाकडून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, रिक्षाला फाईन मारल्याच्या कारणावरून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार, रिक्षा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची स्थानिकांची माहिती। वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम, वर्ध्यामध्ये लहान मुलांना संसर्ग, ताप, सर्दी, खोकल्याचाही त्रास, डॉक्टरांकडून वेळेत उपचार करून काळजी घेण्याचं आवाहन। साताऱ्याच्या अजिंठा चौक परिसरामध्ये अवैध कीटकनाशक वाहतुकीवर कारवाई, कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून 1,23,000ची कीटकनाशकं जप्त। साताऱ्याच्या पाचगणीमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस, परिसरामध्ये दहशत, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। नाशिकमधील बागलाणच्या करे गावामध्ये 8 दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद, गेल्या काही महिन्यांपासून परिसरामध्ये 3 बिबटे फिरत असल्याची चर्चा होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। बुलढाण्याच्या डोंगर शेवली गावामध्ये 2 अस्वलांचा मुक्त संचार, महादेव मंदिर परिसरामध्ये अस्वलांचा वावर मोबाईल कॅमेऱ्यात कैद, वन विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन। अमरावती शहरामध्ये ऑनलाईन शस्त्र मागून विक्री करणाऱ्याला अटक, आरोपीकडून 7 घातक शस्त्र आणि मोबाईलसह 10,000चा मुद्देमाल जप्त, पोलिसांकडून नागरिकांना अवैधरित्या शस्त्र विकत न घेण्याचं आवाहन। जळगावच्या जामनेरमध्ये 10 ते 15 जणांच्या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू, आतापर्यंत 4 जणांना अटक, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांपूरच्या यशोधरा नगर परिसरामध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, आरोपींकडून 37,000चा मुद्देमाल जप्त, दोघांविरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। भिवंडीमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या वाहनांवर ठाणे पोलिसांची कारवाई, 32 कोटी किमतीचं 16 किलो MD ड्रग्ज जप्त, अवजड मालवाहतुकीच्या आड सुरू होती अंमली पदार्थांची तस्करी। ग्रामस्थांच्या मदतीनं नेरळ अहिल्यानगरच्या राहतामधील उपसरपंच टी हाऊसला भीषण आग, सुदैवानं जीवितहानी नाही, आगीचं कारण मात्र अस्पष्ट।